नमस्कार, मी अर्चना. माझ्या YouTube चॅनल मध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. तर आज मी तुमच्यासोबत रक्षाबंधन स्पेशल तोंडात टाकताच विरघळणारी अशी बेसन लाडू कशी बनवायची हे मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर चला मग रेसिपी पाहूया. त्यासाठी मी इथे 2 वाटी बेसन घेतलेला आहे आणि 1 वाटी साखर घेतलेला आहे. मी हे साखर मिक्सर मध्ये बारीक करून घेतलेला आहे. जर तुमच्याकडे पिठी साखर असेल तर तुम्ही ते पण घेऊ शकता. आणि 1 छोटी वाटी तूप घेतलेला आहे. तर चला आता आपण हे बेसन भाजून घेऊया. त्यासाठी मी इथे गॅसवरती कढई गरम होण्यासाठी ठेवलेली आहे. तर यामध्ये आपण 2 चमचे तूप टाकून घेऊया. तूप आपल्याला एकदम नाही टाकायचं, थोडं थोडं करून 1 ते 2 वेळा आपण तूप टाकणार आहोत. यामध्ये आपण हे बेसन टाकून घेऊया. बेसन छान भाजून घ्यायचं आहे आपल्याला. मीडियम गॅसवरती बेसन भाजायचं आहे, एकदम मोठ्या गॅसवरती भाजायचं नाही बेसन. त्याच्यामध्ये सर्व गाठी अशा फोडून घ्यायच्या आहेत आपल्याला. तर मी इथे बेसन 5 ते 6 मिनिटं भाजून घेतलेलं आहे. तर यामध्ये आता आपण 1 चमचा तूप टाकूया. पुन्हा भाजून घेऊ. 10 ते 12 मिनिटं मी हे बेसन भाजून घेतलेलं आहे. तर यामध्ये आता आपण आणखी 1 चमचा तूप टाकूया. भाजून घेऊ. पंधरा ते 20 मिनिटं मी हे बेसन छान भाजून घेतलेलं आहे आणि सुगंध पण खूप छान येतोय आणि कलर पण चेंज झालेला आहे. तर मी आता गॅस बंद करते आणि हे थंड होण्यासाठी ठेवून देते. मी इथे हे थंड करून घेतलेलं आहे. आपल्याला जास्त पण थंड करायचं नाही, थोडंसं गरम राहू द्यायचं, कारण आपण याच्यामध्ये बारीक करून घेतलेली साखर टाकणार आहोत. साखर टाकून घेऊया आणि साखर व्यवस्थित मिक्स करून घेऊ. साखर व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे. तर आपण आता याचे लाडू बनवून घेऊया. तर अशा पद्धतीने आपल्याला याचे लाडू बनवून घ्यायचे आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे छोटे मोठे बनवून घेऊ शकता. तर तुम्ही पाहू शकता बेसन लाडू बनवून तयार आहे. तर अशाच पद्धतीने आपण सर्व लाडू बनवून घेऊया. तर तुम्ही पाहू शकता रक्षाबंधन स्पेशल तोंडात टाकताच विरघळणारे असे बेसन लाडू बनवून तयार आहे. हे बेसन लाडू खायला खूप छान लागतात. तर मी तुम्हाला एक तोडून दाखवते. कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी? व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया